नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वेतन तुम्हाला 21,300 ते 69,480 या पे स्केलमध्ये या ठिकाणी सॅलरी मिळत आहे। शैक्षणिक पात्रता कमीत कमी 4थी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोचिन शिपयार्ड लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यात आलेले आहेत। सर्व इंडियन्स जे सिटीजन्स आहेत, जे इलिजिबल आहेत, या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। सो यामध्ये तुम्ही बघू शकता, कोचिन शिपयार्ड लिमिटेड एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एंटरप्राइज आहे, त्यामध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे। बघूया आपण त्या अगोदर सर्वात अगोदर आपण पे स्केल या पदांसाठी कशा प्रकारे आहे ते आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये स्केल ऑफ पे, बेनिफिट्स आणि प्लेस ऑफ पोस्टिंग तुमचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। ज्यामध्ये स्केल ऑफ पे W5 चा तुम्हाला मिळत आहे 21,369,480, ज्यामध्ये 21,300 हा तुमचा बेसिक पे राहील। त्या व्यतिरिक्त तुम्हाला DA, HRA, कन्व्हेन्स अलाउन्स, वर्किंग ड्रेस मेंटेनन्स असा टोटल 38,407 रुपये तुम्हाला सॅलरी पर मंथ या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे। सॅलरी चांगली आहे, तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला न्यू पेन्शन स्कीम असेल, त्यानंतर प्रोव्हिडंट फंड असेल, ग्रॅज्युएटी असेल, ॲक्सिडेंट इन्शुरन्स कव्हरेज या सर्व गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी मिळत आहेत। सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही विचार या ठिकाणी करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो पे ऑफ स्केल किंवा नंबर ऑफ वॅकन्सी आणि रिझर्वेशन कशा प्रकारे आहे। सो टोटल 3 वेगवेगळी पदे या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यामध्ये फायरमॅनच्या सर्वात जास्त 15 जागा आहेत। भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी फायरमॅनसाठी तयारी करत असतात, ते या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकतात। सेमी स्किल रिगर 9 जागा आहेत, अगेन महत्त्वाचं पद आहे, ज्यापैकी 8 जागा ओपनच्या, ओबीसीची 1 जागा आहे आणि कुकच्या एका जागेसाठी मित्रांनो भरती होत आहे, जी ओपनसाठी या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे। सो जर बघितला, नंबर ऑफ वॅकन्सी त्या ठिकाणी चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। यासाठी क्वालिफिकेशन बघूया काय लागणार आहे, तर फायरमॅन पदासाठी एसेन्शियल क्वालिफिकेशन 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। ट्रेनिंग इन फायर फायटिंग फ्रॉम स्टेट पोलीस फोर्स किंवा स्टेट फायर फोर्स और पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा रिकग्नाइज फायर फायटिंग कोर्स इन आर्म फोर्सेस और ट्रेनिंग इन फायर वॉच पेट्रोल फ्रॉम स्टेट फायर किंवा व्हॅलिड स्टेट एड या व्यतिरिक्त तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। फर्स्ट एड सर्टिफिकेट रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून अर्ज करण्यासाठी एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मागितला आहे अर्ज करण्यासाठी। सो या गोष्टी असतील तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता। डिझायरेबलमध्ये नॉलेज इन मल्याळम सांगितलं आहे, पण हे स्किप करू शकता तुम्ही। इसेन्शियल क्वालिफिकेशनवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। दुसरं पद आहे सेमी स्किल रिगर पास इन 4th स्टँडर्ड असाल तर तुम्ही अर्ज करू शकता। हे बेसिक क्वालिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे 4th पासचं। या व्यतिरिक्त एक्सपिरियन्समध्ये मिनिमम 5 इयर्स एक्सपिरियन्स तुम्हाला, पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन रिगिंग ऑफ हेवी ड्युटी मशीन पार्ट्स, असिस्टंट इन इरेक्शन ऑफ मशिनरी या सर्व गोष्टी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। जरी 4th पास असेल तरी मात्र तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स 5 वर्षाचा मागितला आहे। आणि या ठिकाणी कुक फॉर HCL गेस्ट हाऊस यासाठी अगेन 7वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया, 7th पास, त्यानंतर डिझायरेबल, गुड कम्युनिकेशन तुमचं असणे आवश्यक आहे। मिनिमम 5 वर्ष एक्सपिरियन्स या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या पदासाठी अर्ज मागितला आहे, अर्ज करण्यासाठी मागितला आहे। सो जर बघितला, तिन्ही ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे अर्ज करण्यासाठी। जर तुम्ही एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असाल तर यापैकी पदांसाठी ज्या क्वालिफाय होत असाल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। पुढे आपण बघूया यासाठी एज लिमिट काय राहणार आहे, तर एज हे 40 इयर्स राहील, अर्थात हे एज लिमिट ओपनसाठी आहे। अर्थात यामध्ये 3 वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला ओबीसी कॅन्डिडेट म्हणून आणि 5 वर्ष रिलॅक्सेशन SC ST किंवा SC कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। यानंतर बघा, मोड ऑफ सिलेक्शन यामध्ये 2 फेजमध्ये, फेज 1 ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट होईल, फेज 2 प्रॅक्टिकल टेस्ट होईल, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्टमध्ये 30 मार्क्स राहणार आहेत, प्रॅक्टिकल टेस्टमध्ये 70 मार्क्स या ठिकाणी राहणार आहेत। याबाबतची डिटेलमध्ये माहिती ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। यासाठी ॲप्लिकेशन फी बघा, ॲप्लिकेशन फी 400 रुपये फॉर्म पे त्याने आकारलेले आहे। जर तुम्ही ओपन ओबीसी कॅन्डिडेट असाल तर SC ST कॅन्डिडेटला एक्झाम केलेला आहे। फॉर्म फी भरण्यापासून नीड नॉट पे, कोणतीही गरज नाही तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरायची। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। सो एक चांगली गोष्ट आहे, जे कॅन्डिडेट कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना फी घेतलेली नाही, इतर कॅन्डिडेट्सला मात्र 400 रुपये फॉर्म फी या ठिकाणी आकारलेली आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला फी त्या ठिकाणी भरायची आहे। आता यासाठी अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे, तर अप्लाय करण्यासाठी कोचिन शिपयार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता। त्याच्या करिअर पेजच्या अंडर तुम्हाला अर्ज करता येणार आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी मेन्शन करेन। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोटिफिकेशनमध्ये रीड करू शकता आणि या ठिकाणी अर्ज करू शकता। 28 मे 2025 पासून 20 जून 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे।
आता यासाठी महत्त्वाचे डेट्स मी ऑलरेडी सांगितले आहेत, याचं डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे. तरी तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. एक चांगली संधी आहे, जे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असतील फायरमन आणि रिगरमनसाठी भरपूर कॅन्डिडेट्स मित्रांनो प्रयत्न करत असतात. स्पेशली फायरमनसाठी ते या ठिकाणी प्रयत्न करू शकतात. सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट तुम्हाला मिळत असतात आणि ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.